की मणी अपसेट आहे आणि थोडा चिडलाय सुद्धा. आणि स्वानंदी सुद्धा कुठे दिसत नाहीये हो. म्हणजे दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता, मणी आणि स्वानंदीचं भांडण झालंय आणि मणी रागाने इथे निघून आलाय. किंवा दुसरी शक्यता म्हणजे स्वानंदीची सवय. मी क्लासेसला जाते असं सांगून स्वानंदी भलतीकडेच कुठेतरी गेलीये, म्हणजे मणीशी खोटं बोललीये. मणी, आता तूच सांग, माझा नेमका कुठला अंदाज बरोबर आहे रे? कुठलाच नाही. स्वानंदी वेळेवर क्लासला पोहोचली होती, मला पोहोचायला उशीर झाला. स्वानंदी नाही खोटं बोलत माझ्याशी. झालं समाधान? निघू? हो. हा पण प्रयत्न फसला की काय? स्वानंदी आणि मणीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी काय करावं? मणी सर पुन्हा माझ्यावरती चिडलेले दिसतात. परत एकदा त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला असं वाटतंय. मी तर फोनवर सांगितलं होतं की मी क्लासला गेले होते, पण तिथे त्यांनी मला उशीर झाल्याचं सांगितलं. आता यात माझी काय चूक आहे? मणी सर, काय झालंय? का चिडलात तुम्ही? अहो, मी तुम्हाला फोन पण केले, तुम्ही माझा फोनही घेतला नाही. काही चुकलंय का माझं? चुकलंय का? मणी सर, अहो काय झालंय? असं न बोलून गैरसमज वाढतात. ठीक आहे, पाणी प्या. पाणी प्या स्वानंदी. नकोय मला पाणी. स्वानंदी. मणी सर, काय झालंय तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही ना तोपर्यंत नकोय मला काहीच. स्वानंदी, हे पाणी प्या. मी नाही म्हणाले ना मणी. पाणी प्या स्वानंदी. बाळाला आणि तुम्हाला त्रास झाला मला आवडणार नाही. पाणी प्या. नकोय मला. तुम्ही सांगणार आहात का काय झालंय ते? का चिडलात तुम्ही?